रस्ता म्हणजे आम्ही आता पावसाळा जवळ आलाय, आम्हाला शेताकडे जायला रस्ता नाही। आता जर पाऊस जर पडला तर आम्हाला गुडघ्या एवढ्या काळातनं जायला लागते आणि वयस्कर माणसं किंवा स्त्रिया ह्या सगळ्यांनी रानात जायचं म्हणजे रिकामं जायच्या अवघड परिस्थिती असताना वैरणी किंवा ऊर्जाची कामं कशी करायची आम्ही तिथं। रस्ता मंजूर आहे आमच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही। अखंड उन्हाभर आम्ही वाट केली असते। कुणाला विहिरी मिळाल्या, विहिरी काढल्या, त्यांचं फक्त खुदाईचे पैसे मिळाल्यात, बाकीच्या बांधकामाचं वगैरे काही नाही। असं म्हणजे घरकुलांचं म्हणा बरेचसे प्रश्न पेंडिंगच आहे। मग काय अडचण आहे त्या? कुलूप खाली होते हे पहिल्यांदा मान्य करा। आज या ठिकाणी करवीर तालुका पंचायत समिती या ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत जी वडगावमध्ये कामं होत होती, गेल्या 2 वर्षापासून या कामांना मंजुरी दिल्या जात नव्हत्या आणि मंजूर कामांची मस्टर काढली जात नव्हती आणि मस्टर जर काढली तर त्या मस्टरांचं मजुरांचं पैसे मिळत नव्हतं। या निषेधार्थ आम्ही आज करवीर पंचायत समिती रोजगार हमीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि आज त्या कार्यालयाला टाळं ठोकलं। गावातील शेतकरी, नागरिक या सर्वांनी येऊन या ठिकाणी आपल्या हक्काची मागणी केली। ही नंतर आम्हाला या प्रशासनानं 1 जुलैपासून या कामांना मंजुरी देण्यात येईल आणि मस्टर काढण्यात येईल असे एक लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही थांबलो आणि यानंतर 1 जुलैनंतर जर काम नाही चालू झालं, नाही मस्टर मिळालं तर आज आम्ही रोजगार हमी एक विभाग बंद केला, एका विभागाला टाळं ठोकलंय, उद्या पंचायत समितीला टाळं ठोकणार। मी सुहासराव पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती करवीर। आज जे दरेच्या वडगावच्या लोकांनी जे आंदोलन केलं ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संदर्भात होतं। या रोजगार हमी संदर्भात हे आंदोलन होतं। याचा निधी शासनाकडून अद्याप प्रलंबित आहे। हा निधी मिळाल्यानंतर आम्ही संबंधित शेतकऱ्यांना व संबंधित गावाच्या लोकांना, आम्ही तालुक्यातील लोकांना देखील निधीचं वाटप करणार आहे। एक कक्ष आहे, त्याच्यासाठी एक जिल्हाधिकारी असतात, त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। उत्तर म्हणजे MIS ला ही कामं दिसतात, शासनाला कळून चुकलेलं आहे की करवीर तालुक्यामध्ये इतका निधी देणं आवश्यक आहे, पण शासनानं अद्याप निधी न दिल्यामुळं व शासनानं नवीन योजना चालू करणार असल्यामुळे 1 जुलैपासून या योजनेला भरपूर प्रमाणात निधी येणार आहे।